नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नात्यांची गुंफण या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वयाच्या 30व्या वर्षी तिने स्वाभिमानाने एका 2 मुलांच्या बापाशी लग्न केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री कपाटातून निघालेल्या एका फाईलने तिचे सर्व आयुष्यच बदलून टाकले. कारण त्या 2 लहान मुलांच्या जन्मदाखल्यावर तिच्या नवऱ्याचं नाव नव्हतंच. शेवटी कोण होती ती अनाथ मुलं आणि तिच्या स्वतःच्याच कुटुंबाने रचलेला तो 50 कोटींचा भयानक कट कोणता होता? नात्यांची आणि संस्कारांची ही जबरदस्त कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. इमारतीच्या 5व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीत उभी राहून रिया खाली रस्त्यावरील दिव्यांचा लखलखाट पाहत होती. वयाच्या 27व्या वर्षी तिचे एक लग्न ठरता ठरता मोडले होते. मुलगा पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. घरचे श्रीमंत होते आणि दोन्ही कुटुंबांची पसंती होती. पण लग्नाच्या अवघ्या महिनाभर आधी मुलाच्या घरच्यांनी 50 लाखांच्या हुंड्याची आणि मोठ्या कारची मागणी केली. रियाने स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला आणि ते नातं तिथेच संपुष्टात आलं. त्यानंतरच्या 3-4 वर्षात अनेक स्थळे आली. कोणाला स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्वाभिमानी मुलगी नको होती, कोणाला मोठा हुंडा हवा होता, तर काहींना तिचे स्पष्ट बोलणे अजिबात आवडत नव्हते. एकामागून एक स्थळ नाकारले गेले आणि बघता बघता रिया 30 वर्षांची झाली. घरच्यांना तिची प्रचंड काळजी वाटत होती, पण रियाला केवळ समाज काय म्हणेल म्हणून लग्न करायचे नव्हते. तिला आयुष्यभर खांद्याला खांदा लावून साथ देणारा, तिच्या विचारांचा आदर करणारा जोडीदार हवा होता. तेवढ्यात तिची वहिनी स्नेहा हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीत आली. "काय रिया मॅडम, पुन्हा एक स्थळ नाकारलत म्हणे?" स्नेहाने उपहासाने विचारले. रियाने काहीच उत्तर दिले नाही. ती शांतपणे चहाचा कप हातात घेऊन उभी राहिली. स्नेहा हसत पुढे म्हणाली, "आता वय बघितलंस का स्वतःचं? 30 वर्षांची झालीस. अजून किती राजकुमाराची वाट पाहणार आहेस? वय निघून गेल्यावर कोणी विचारणार सुद्धा नाही." हे ऐकताच रियाचा चेहरा पडला. जवळच बसलेली तिची आई मंदाताई लगेच म्हणाल्या, "स्नेहा, प्रत्येक वेळी तिला टोमणे मारणं गरजेचं आहे का ग? तिच्या नशिबात जे असेल ते होईल." "मी खरं तेच बोलते आई," स्नेहा चिडून म्हणाली. "उद्या 40शीला आली तरीही ही म्हणेल अजून वेळ आहे." रिया काहीही न बोलता हळूच आपल्या खोलीत निघून गेली. तिने आतून दार बंद केले आणि उशीत तोंड लपवून रडू लागली. तिला लग्न करायचे नव्हते असे मुळीच नव्हते, पण तिला आयुष्यभरासाठी योग्य आणि प्रामाणिक जोडीदार हवा होता. फक्त लग्न करायचे म्हणून कोणाचाही हात धरून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे बाबा प्रभाकरराव रियाजवळ आले आणि म्हणाले, "रिया, एक खूप चांगलं स्थळ आलं आहे." रिया वैतागून म्हणाली, "बाबा प्लीज, पुन्हा नको. मला सध्या लग्नच करायचं नाहीये." "यावेळी आधी ऐकून तर घे." प्रभाकरराव तिची समजूत घालत म्हणाले. रिया शांत बसली. मुलाचं नाव समर आहे. स्वतःचा कन्सल्टन्सीचा मोठा व्यवसाय आहे. घरदार खूप चांगलं आहे. सुशिक्षित कुटुंब आहे. प्रभाकरराव काही क्षण थांबले आणि हळूच म्हणाले, "पण रिया, तो 2 लहान मुलांचा बाप आहे." हे ऐकताच रियाच्या हातातला चहाचा कप थरथरला. तिने कप खाली ठेवला. "बस बाबा, मला हे लग्न अजिबात करायचं नाहीये. मी एका 2 मुलांच्या बापाशी लग्न का करू?" "अगं पण रिया, एकदा ऐक तर." "बाबा, माझा निर्णय अंतिम आहे." असं म्हणत ती तडकाफडकी तिथून उठून निघून गेली. 2 दिवसांनी समरच्या घरून प्रभाकररावांना पुन्हा फोन आला. समरने रियाला केवळ एकदा भेटण्याची विनंती केली होती. आईबाबांच्या अत्यंत आग्रहाखातर रियाने अखेर भेटायला होकार दिला.
रविवारी शहरातील एका शांत कॅफेमध्ये दोघे भेटले. समर अतिशय साधा, नीटनेटका आणि शांत दिसत होता. सुरुवातीला काही मिनिटे दोघेही गप्प बसले. वातावरणातील शांतता भंग करत रिया सरळ म्हणाली, मी थेट मुद्द्यावर बोलते. तुम्ही 2 मुलांचे वडील आहात, बरोबर? हो, समरने शांतपणे उत्तर दिले. मग मला हे लग्न मान्य नाही, रियाने ठामपणे सांगितले. माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या भविष्याबद्दल माझी काही स्वप्ने आहेत. समरने तिच्याकडे अत्यंत शांतपणे पाहिले. त्याने कोणताही वाद घातला नाही. उलट तो सौम्य आवाजात म्हणाला, मी तुमचा निर्णय पूर्णपणे मान्य करतो. तुमच्यावर कोणताही दबाव नाही. रिया तिथून उठणार तितक्यात समर म्हणाला, फक्त एक शेवटची विनंती आहे. काय? रियाने आश्चर्याने विचारले. एकदा माझ्या घरी या, मुलांना भेटा आणि मग तुमचा कायमचा निर्णय घ्या. रिया थोडी विचारात पडली. शेवटी तिने नाईलाजाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती समरच्या घरी गेली. तिने जशी दाराची बेल वाजवली तसे दार उघडताच 2 लहान मुले धावत बाहेर आली. बाबा आले, बाबा आले. दोघेही समरला घट्ट बिलगले. एक मुलगा साधारण 7 वर्षांचा होता, तर लहान मुलगी 5 वर्षांची होती. दोघांच्याही चेहऱ्यावर अतिशय निरागस हसू होते. रिया त्यांच्याकडे पाहतच राहिली. पण अचानक तिला एक विचित्र गोष्ट जाणवली, ज्यामुळे तिला प्रचंड आश्चर्य वाटले. मुलांच्या चेहऱ्यात समरचा कोणताही अंश, कोणतेही साम्य दिसत नव्हते. तेवढ्यात ती लहान मुलगी रियाचा हात पकडून म्हणाली, ताई, तुम्ही पण आमच्यासोबत खेळणार का? रिया नकळत हसली. त्या मुलांसोबत 2 तास कसे निघून गेले हे तिला समजलेच नाही. घरी परतताना तिच्या मनात एक विचित्र गोंधळ चालू होता. रात्री झोपताना तिला सतत त्या मुलांचेच चेहरे दिसत होते. काही दिवसांनी त्यांची पुन्हा भेट झाली. हळूहळू रियाचा समरबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. तो अतिशय प्रामाणिक, संयमी आणि मुलांवर जीवापाड प्रेम करणारा माणूस वाटत होता. शेवटी तिने लग्नाला होकार दिला. घरात आनंदाची लाट पसरली. पण वहिनी स्नेहा मात्र नाक मुठीत धरून होती. काय मिळालं शेवटी? 2 मुलांचा बापच मिळाला ना? रिया फक्त हलकेच हसली. थाटामाटात लग्न झाले. मुलेही खूप खुश होती. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री खोलीत आल्यावर समरने कपाटातून एक जुनी फाईल काढली. ती फाईल रियाच्या हातात देत तो म्हणाला, रिया, हे वाच आता, कारण हे सत्य तुला माहीत असणं खूप गरजेचं आहे. रियाने शंकेने ती फाईल उघडली. पहिल्याच पानावर मुलांचे जन्मदाखले होते. ते वाचताच रियाचे डोळे विस्फारले. त्या दोन्ही मुलांच्या वडिलांच्या जागी समरचे नाव नव्हतेच. हे काय आहे? रियाचा आवाज थरथरत होता. समरच्या डोळ्यात पाणी आले. तो गदगदलेल्या आवाजात म्हणाला, रिया, ती मुलं माझी नाहीत. हे ऐकताच रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या हातातून ती फाईल खाली पडली. काय म्हणालात तुम्ही? रिया स्तब्ध झाली. समरने एक दीर्घ श्वास घेतला. हो रिया, मी त्यांचा सख्खा बाप नाही. आणि त्याहून मोठे सत्य हे आहे की ज्या अपघातात या मुलांचे आईवडील गेले, तो अपघात नसून एक कट होता. आणि तो कट रचणारा माणूस आज तुझ्या खूप जवळ आहे. रियाचा श्वास रोखला गेला. समरने मुलांच्या खऱ्या आईवडिलांच्या खुनाचा जो खुलासा केला, त्यामध्ये रियाच्या स्वतःच्याच कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीचे नाव समोर येणार होते. कोण होती ती व्यक्ती? आणि समरने या अनाथ मुलांना का दत्तक घेतले होते? जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील भाग. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.